प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांची अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या बघू शकता व्हिडिओ आणि त्या जागा तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता पूर्ण विश्वासाने. मी जागा विकत असताना टायटल क्लिअर असेल तरच व्हिडिओ आपण या ठिकाणी पाठवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून. वकील सर्च रिपोर्ट असेल, नकाशा, सातबारा, फेरफार हे सर्व तपासल्यानंतरच मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो जागेंचे. तर मंडळी, या ठिकाणी तुम्हाला 100 गुंठे म्हणजे 2.5 एकरची जागा दाखवतोय. 2.5 एकरची जागा आणि त्यामध्ये म्हणजे त्या जागेच्या आजूबाजूला बागायत शेती केलेली आहे. आजूबाजूला लाईट कनेक्शन अवेलेबल आहे अशी शेत जमीन या ठिकाणी मी दाखवतोय. आजूबाजूला काजू बागायत शेती बघायला मिळते. आता ही समोर ही काजू बागायत शेती केलेला प्लॉट आहे, म्हणजे आपल्या प्लॉटच्या शेजारी काजू बाग डेव्हलप केलेले आहेत. अशा ठिकाणी हा प्लॉट आहे. देवरुख ते रत्नागिरी हा जो रोड आहे, जो स्टेट हायवे, या स्टेट हायवेला जवळपास असलेली म्हणजे एक 800 मीटरचा रोड आहे हायवेपासून. म्हणजे हायवेपासून 800 मीटर आतमध्ये गाव वस्तीकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला टचमध्ये असलेली अशी ही शेतजमीन आहे. जिथे माझी ऑटो रिक्षा दिसते तिथपासून हा प्लॉट सुरुवात होतो आणि हा पूर्ण खालच्या बाजूला प्लॉट आहे तो टेबल आहे. म्हणजे डाव्या हाताला प्लॉट टेबल आहे, उजव्या हाताला थोडासा स्टेप असा सरकता प्लॉट आहे. आता वाडी वस्तीचा विचार केला तर वाडी वस्ती ही एक 1 किलोमीटरच्या अंतरावर वाडी वस्ती आहे आणि बाजूला सगळे फार्म हाऊस आहेत. असे 200 मीटरला 500 मीटरला असे फार्म हाऊस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात या प्लॉटच्या शेजारी. तर म्हणजे अशी ही शेत जमीन रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून मोजून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे एक 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे अशी प्रॉपर्टीची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, लोकवस्ती आहे आणि शांततेच्या ठिकाणी अशी ही शेतजमीन आहे. म्हणजे ह्या शेतजमिनीचा उपयोग तुम्ही लागवडीसाठी करू शकता, फार्म हाऊस बांधण्यासाठी करू शकता, एखादं विकेंड हाऊस म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये राहताय आणि तुम्हाला कधीतरी येऊन फार्म हाऊसमध्ये राहायचं आहे तर अशासाठी उपयोगात आणता येऊ शकते अशी ही शेतजमीन आहे. तर म्हणजे अशा शेतजमिनीला व्हिजिट द्या. कोणती व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. फ्रीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला दाखवली जाईल. जागा ही मातीचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये तुम्ही कोणतीही लागवड केलात तर ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. या ठिकाणी रत्नागिरी समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी आंबा, काजू, फणस, चिकू, पेरू अशा वेगवेगळ्या व्हरायटीची फळबागायत शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता, फार्म हाऊस बांधू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी विकेंड हाऊस बांधून राहू शकता. अशी ही शेतजमीन या ठिकाणी 100 गुंठ्याचा प्लॉट उपलब्ध आहे. तर मंडळी, या जागेला भेट द्या. कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत. शेतजमिनीचा प्लॉट आहे. शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. ज्या लोकांकडं शेतकरी दाखला नसेल तर आम्ही या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देत असतो. तो दाखला बनवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करू शकता. शेतकरी दाखला हवा आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखल्याची माहिती दिली जाईल. डॉक्युमेंट काय काय लागतात ते तुम्हाला हे सांगितले जातील. तसेच देवरुख येथे माझं ऑफिस आहे, तिथे तुम्ही येऊन ऑफिसमध्ये येऊन भेट देऊन ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता आणि शेतकरी दाखला मिळवू शकता. तर मंडळी, शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉल माझ्याशी करू शकता. चांगली शेतजमीन आहे.
आणि आपण वापरात आणू शकतो अशी शेतजमीन आहे. रत्नागिरी शहरापासून जवळपास आहे, देवरुख बाजारपेठेपासून जवळपास आहे आणि आपल्या प्लॉटपासून जी एक छोटीशी बाजारपेठ आहे ती फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर एक छोटीशी बाजारपेठ आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे. वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत. इतर लाईट कनेक्शन मगाशी मी तुम्हाला दाखवले लाईटचं DP, तिथून तुम्ही 1 किंवा 2 पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन येऊ शकतं. पाण्यासाठी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2.5-3 इंचीचं पाणी डीपली मिळू शकतं. 80-90 फुटावर या ठिकाणी पाणी हमखास मिळू शकतं. जमिनीमध्ये जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे. आजूबाजूच्या प्लॉटमध्ये बोरवेल खोदलेले आहेत, बाजूला विहीर खोदलेली आहे, तिथे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी मिळतं आहे. तर पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे. लाईटचं कनेक्शन आहे, रोड टच प्लॉट आहे. तर मंडळी लवकरात लवकर या जागेला भेट द्या, या जागेची अधिक माहिती मिळवा. तसेच मंडळी या जागेचे पेपर्स तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही व्हिजिट द्याल त्या दिवशी तुम्हाला या जागेचे पेपर्स असतील, नकाशा असेल, सातबार असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जातील, दिले जातील. तर मी तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहे, जागेला भेट द्या आणि अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा. अशीच शेतजमिनीची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. लागवडीविषयक माहिती असेल, म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये जूनमध्ये लागवड कोणती केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोणती लागवड व्हावी, कोणत्या गावात कुठल्या झाडांची म्हणजे फळबागायत शेती केली जाते, जास्तीत जास्त उत्पन्न येतं, हे तुम्हाला माहिती, हवामानाची माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये दिली जाईल. तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आहे, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.